ट्रॅक्टरनं नव्हतो करत. आम्ही जेव्हा लहान लहान होतो ना तेव्हा आपण बैलानं शेती करत होतो. आणि त्याच्या आधी बी कशानं करत होतो? हातानं खंदत होतो, असं कुदळीनं खंदत होतो. पण आता शेती वाढली, तळ्याचं पाणी आलं, आहे का नाही, मजूर मिळे ना, म्हणून आपण शेतात काय आणलं? यंत्र आणलं. आणि हे ट्रॅक्टर नावाचं काय आहे? यंत्र आहे का नाही. आणि जसा बैल शेतकऱ्याचं सोबती ना, बैलाला काय करावं लागतं? खायला लागतं, सांभाळावं लागतं, चारा करावं लागतो, पाणी करावं लागतं. आता शेतकऱ्याकडे तेवढा वेळ राहिला का? नाही राहिला. म्हणून शेतकऱ्याला सोबती कोण झाला आता? ट्रॅक्टर झाला. आणि या ट्रॅक्टरला पाठीमाग वेगवेगळे जर साहित्य जोडले आपण तर काय होतं? हे ट्रॅक्टर शेतामध्ये काम करतं. आता बघा, हे जे दिसतं तुम्हाला हे याला काय म्हणते? सांगा बरं, याचं नाव काय? ट्रॅक्टर नाही, हे माग जोडले याला काय म्हणते? काय म्हणते याला? फनाट. हे माहिती, तुम्ही शेतकऱ्याचे पोर आहे, तुम्हाला हे फनाट माहित नाही का? हे फनाट काय काम करतो सांगा बरं मला? तुम्ही पराठा काय करावं लागायच्या? हाताने उपटावं लागायच्या. आता हाताने उपटता येईल का पराठ्या? एक महिना लागायचा. एक एकर शेत उपटायचं तर एक दोन महिने लागायचे. पण आता हे ट्रॅक्टर फिरला की पराठा काय होतो? पटकन उपटून निघून जाते. कळलं? आणि ट्रॅक्टरला जोडलं. समजलं का? हा. आता ट्रॅक्टरची याला जसं फनाट म्हणते तसं अजून तुम्हाला काय काय माहिती आहे ट्रॅक्टरचं? सांगा बरं, कशाला काय काय म्हणते? नांगर. नाही, हे पुढचे ट्रॅक्टरचे हो ना. पण हे आता इथं जे दिसतं तुम्हाला ट्रॅक्टरच्या कोणत्या पार्टला काय काय म्हणते? नाव सांगा पार्टची, द्या सांगा. काय म्हणते याला? याला काय म्हणते? याला काय म्हणते माहिती तुम्हाला? याला काय म्हणते? टायर. चाक आहे का नाही? हा. या चाकाचा शोध लागल्यामुळं माणसाच्या जीवनात उत्क्रांती झाली. समजलं? स्पीड पकडली. जसं चाकाचा शोध लागला तसं. हा. आणि याला काय म्हणते सांगा बरं? याचं काम काय? त्याचं काय काम आहे सांगा बरं? हा. इथं ट्रॉली लावली आणि याचं कनेक्शन ट्रॉलीला दिलं आणि तिथून ट्रॅक्टर चालू केला, ड्रर केलं की ट्रॉली ऑटोमॅटिक वर होती. जॅक. समजलं? ट्रॉली जर आपण ट्रॉलीत सामान भरलं, माती भरली आणि तिला जर परत असं करायचं असलं खाली, तर याच्या साह्यानं याच्यात काय असतं? ऑइल असतं, आहे का नाही. आणि तिकडून ऑइलला प्रेशर दिलं की ते जो त्याला जो जॅक असतो तो असा वर होतो. एकमेकात असे फसवलेले पाईप असते, ते त्या ऑइलच्या प्रेशरनं निघते. मग त्या ट्रॉलीला खालून ती वर करते, असा टेकू देते. आणि ट्रॉली काय होती? हलती होती. माणसाचं काम सोपं झालं का नाही? आहे का नाही? हा. तसं आता अजून काय काय माहिती तुम्हाला ट्रॅक्टरचं? याला काय म्हणते? लाईट. मग आता हा लाईट आणि हा लाईट याच्यामध्ये काय फरक आहे सांगा? ह्यो लाईट उजेड देतो आणि ह्यो लाईट काय करतो? हा लाईट सिग्नल देतो. समजा आपण गाडी पुढे घेऊन चाललो की इकडून एक असा लाईट असतो, तो सांगतो मला कुणीकडे जायचंय? उजव्या बाजूला जायचंय. तर याला उजवीकडचं सिग्नल दिलं. उजव्या म्हणजे मागच्या वाहनाला समजतं की बाबा या ड्रायव्हरला, या ट्रॅक्टरला कुणीकडे जायचंय, आता उजव्या बाजूला जायचं आहे. मग तो बरोबर त्याची गाडी डाव्या बाजून घेतो. आणि जर नाही समजलं दोघांचं काय होईल? ऍक्सिडेंट होईल, आहे का नाही? म्हणून याला सिग्नल लाईट म्हणते. समजलं? आणि ह्यो लाईट काय असतो? उजेड देण्यासाठी. अजून काय माहिती तुम्हाला ट्रॅक्टरचं सांगा? हँडल. मग त्याला ते पुढे हँडल असतं का? दिसलं तुम्हाला? त्याला स्टेअरिंग म्हणते. सेट तर बसासाठी असतं, आहे का नाही? त्याला स्टेअरिंग म्हणते. त्याला काय म्हणते? स्टेअरिंग. समजलं?